MKCL इरा सेशन थर्ड वर क्लिक करून इंट्रोडक्शन टू द सेशन व्हिडिओवर क्लिक करून व्हिडिओ पाहून घ्यायचे. Hello and त्यानंतर welcome प्रत्येक back सेशनवर क्लिक everyone. करून व्हिडिओ पाहायचे आहेत. Managing and organizing त्यानंतर apps. बेसिक कॉम्प्युटर अँड स्मार्टफोन्स वर क्लिक करून व्हिडिओ Great पाहून job. घ्यायचा आहे. You have now learned how to टेस्ट manage कीवर्ड your नॉलेज smart. वर क्लिक करून हा व्हिडिओ Hope you पाहायचा आणि had a त्याच्यामध्ये great क्वेश्चन learning. सॉल्व्ह करायचे. Before नॉलेज we चेक वर क्लिक करून सेशन स्टार्ट करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, आयडेंटिफाय द की दॅट यू विल प्रेस टू कॅप्चर अ स्क्रीनशॉट. इथे कीबोर्ड मध्ये इमेज दिलेली आहे स्क्रीनशॉटची. इथे ऑप्शन नंबर बी याचा आन्सर आहे. क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग कीबोर्ड्स इमेजेस हायलाइट द शिफ्ट कीज. ऑप्शन नंबर ए मध्ये इथे कीबोर्डच्या शिफ्ट कीज हायलाइट केलेल्या आहेत. ऑप्शन ए याचा आन्सर आहे. क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग कीबोर्ड इमेजेस हायलाइट्स द स्पेशल कीज. ऑप्शन नंबर सी मधील ह्या स्पेशल कीज आहेत. ऑप्शन सी वर क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ दीज इज अ पॉइंटिंग डिव्हाइस. ऑप्शन नंबर बी पॉइंटिंग डिव्हाइस माउस असतो. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय ऑप्टिकल माउस फ्रॉम द इमेजेस शोज बिलो. ऑप्शन नंबर ए इथे माउसचं ऑप्टिकल माउसचं इमेज दिलेलं आहे. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचंय. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करून सेशन एंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन स्मार्ट टायपिंग स्किल वर क्लिक करून त्याच्यामधील सेशन सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत. प्रत्येक सेशन वर क्लिक करून जिथे ऑरेंज कलरचा व्हिडिओ येईल त्याच्यावर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ पाहून घ्यायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे, Your fingers should gently rest on their. वर क्लिक करून स्टार्ट करायचंय. त्यानंतर इथे टायपिंग करून घ्यायची आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करून ओके करायचंय. त्यानंतर अजून एकदा नेक्स्ट मध्ये टायपिंग प्रॅक्टिस स्किल आहे त्याच्यावर क्लिक करून स्टार्ट करायचंय. टायपिंग करून घ्यायची आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करून सेशन यस करून एंड करायचंय. त्यानंतर नेक्स्ट सेशन पार्टनिंग विथ ऑल बशीट्स त्याच्यामधील नॉलेज चेक वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, विच मेन फंक्शनॅलिटी डज विचनी प्रोव्हाइड्स. ऑप्शन नंबर बी याचा आन्सर आहे ट्रान्सलेट अँड ट्रान्सक्राइब्स लँग्वेज. ऑप्शन बी वर क्लिक करून सेव्ह करायचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इफ युजर अपलोड स्पोकन मराठी कंटेंट ऑफ भिशिनी what would likely happen next. Option number B, it will translate into English quickly. आन्सर बी वर क्लिक करून सेव्ह करून त्यानंतर यस करायचं सेशन. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे MS ऑफिस स्किल वर क्लिक करून त्याच्यामधील व्हिडिओवर प्रत्येक क्लिक करून व्हिडिओ पाहून घ्यायचा आणि त्याच्यामधील नॉलेज चेक आहे त्याच्यावर क्लिक करून क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. स्टार्ट करून घ्यायचा सेशन. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, इफ यू वॉन्ट टू चेंज द डेस्कटॉप बॅकग्राउंड पिक्चर विंडोज कलर अँड साऊंड इन वन गो विच ऑप्शन विल यू क्लिक ऑन. ऑप्शन नंबर डी इथे थीम्स मध्ये पिक्चर्स कलर्स हे ऑप्शन असतात. आन्सर डी वर क्लिक करून सेव्ह करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑप्शन विल यू चूज टू चेंज द डेस्कटॉप बॅकग्राउंड. ऑप्शन नंबर ए याचा आन्सर आहे. इथे पर्सनलायझेशन ऑप्शन मधून बॅकग्राऊंड चेंज करू शकतो. ऑप्शन ए वर क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ दिस इमेज ऑप्शन शोज द रिबन्स टाइप स्क्रीन सेव्हर. ऑप्शन नंबर डी इथे दिलेला आहे स्क्रीन सेव्हरचा ऑप्शन. क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ दिस कॅटेगरीज इन टू द control panel will allow you to apply photo of your liking as the desktop wallpaper. ऑप्शन नंबर डी इथे पर्सनलायझेशन ऑप्शन मधून चेंज करू शकतो. ऑप्शन डी वर क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑप्शन अलाउज यू टू सिलेक्ट numerous images that you can display as your desktop wallpaper over a fixed interval of time.
ऑप्शन नंबर सी इथे बॅकग्राऊंड ऑप्शन दिलेला आहे, क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ दिस आयकॉन विल यू क्लिक ऑन टू ऍड टेक्स्ट युअर इमेज और पेंटिंग. ऑप्शन नंबर सी इथे फॉन्टचा ऑप्शन दिलेला आहे, क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द इयर ब्रश फ्रॉम द इमेजेस गिवन बिलो. ऑप्शन नंबर बी मध्ये इथे ब्रशचे इमेजेस दिलेले आहेत, बी वर क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ दिस टॅब्स इन MS पेंट विल अलाउ यू टू सेव्ह द फाईल टू युअर कॉम्प्युटर. ऑप्शन नंबर ए मध्ये इथे सेव्ह फाईल टॅब मध्ये सेव्ह ॲज ऑप्शन असतात, त्याच्यामधून फाईल सेव्ह करता येते. ऑप्शन ए वर क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ड्रॉप डाउन मेन्यूज विल अलाउज यू टू थिंकन द शेप्स बॉर्डर. ऑप्शन नंबर बी इथे साइजेस ऑप्शन मधून बॉर्डर चेंज करू शकतो, बी वर क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल यू यूज टू डेकोरेट युअर डेस्कटॉप युजिंग अ ड्रॉइंग मेड इन MS पेंट. ऑप्शन नंबर सी सेट ॲज डेस्कटॉप बॅकग्राऊंड, या ऑप्शन मधून बॅकग्राऊंड चेंज करू शकतो. ऑप्शन सी वर क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करून त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आर प्रोग्राम्स दॅट आर रिटन. आन्सर नंबर डी याचा आन्सर आहे टू डू अ पर्टिक्युलर जॉब सच ॲज क्रिएटिंग, एडिटिंग अँड सेव्हिंग इन्फॉर्मेशन. ऑप्शन डी वर क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, अँटीव्हायरस प्रोग्राम प्रोटेक्ट युअर कॉम्प्युटर सिस्टीम फ्रॉम व्हायरसेस or other damaging program. This is the type of dash dash program. ऑप्शन नंबर ए युटिलिटीज, क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द प्रोग्राम दॅट कोऑर्डिनेट्स कॉम्प्युटर रिसोर्सेस, प्रोव्हाइड्स अँड इंटरफेस बिटवीन युजर्स अँड द कॉम्प्युटर अँड रन्स ऍप्लिकेशन. ऑप्शन नंबर डी ऑपरेटिंग सिस्टीम, सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इन मोस्ट केसेस द वर्ड सॉफ्टवेअर इज इंटरचेंजेबल विथ द वर्ड. ऑप्शन नंबर बी प्रोग्राम, क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर होमवर्क वर क्लिक करून सेशन एंड करून घ्यायचं आहे.